झी 24 तास एक पाऊल पुढे। एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना ठाण्यात मात्र हजारो लिटर पाणी वाया गेलंय। ठाण्यात ड्रेनेज लाईनच्या कामामुळे भास्कर नगर इथे पाण्याची पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं। गेल्या 2 दिवसांपासून ही पाईपलाईन फुटली आहे, मात्र पालिकेचं याकडे लक्ष नाही। पाईपलाईन फुटल्याबाबत इथल्या नागरिकांनी पालिकेला कळवलं होतं, मात्र 2 दिवसात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। परिणामी पालिकेच्या हलगर्जीपणामुळे 2 दिवसात परिसरात हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। आता तरी पालिकेनं पाईपलाईन दुरुस्त करावी अशी मागणी स्थानिक करतायत। आपण बघतोय की ठाण्यात पाण्याची अक्षरशः नासाडी झालेली आहे। नेहमीप्रमाणे पाईपलाईन फुटलेली आणि हजारो लिटर पाणी यामध्ये वाया जाते। आपण बघू शकता हे दृश्य आपल्यासाठी खास लवकरात लवकर आपल्यासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। 2 दिवसांमध्ये आपण बघतोय की हजारो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। आपल्याला माहिती की एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे, एक एक थेंब पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते। इकडे मात्र गेल्या 2 दिवसांपासून ही पाण्याची नासाडी होते, मात्र तिकडे दुर्लक्ष आहे। ठाण्यात ड्रेनेज लाईनच्या कामामुळे भास्कर नगर इथं ही पाण्याची पाईपलाईन फुटली आहे, हजारो लिटर पाणी वाया जात आहे। गेल्या 2 दिवसांपासून ही पाईपलाईन खरं तर फुटली आहे, मात्र पालिकेचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय। जे रामकेचं ड्रेनेजचं नवीन टाकीचं काम चालू आहे, पाईपचं नवीन ड्रेनेज लाईन टाकायची त्याकडे काम चालू आहे। आम्ही त्या लोकांना दाखवलं की हे पाईप फुटला आहे, जे काहीतरी याच्यावर लक्ष घाला, ते लक्ष घालत नाही आहेत। ते या ड्रेनेजच्या पाईप लावून त्यांना आम्हाला टेम्पररी असं दाखवतं की आम्ही तुम्हाला दिलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।